सर्वांना नमस्कार. स्वागत आहे श्रावणगंध या आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, भाग 12. देणे घेण्याचं काही बोलायचं का, काकाने विचारलं. मी खूप काही नाही देऊ शकत, पण मायाच्या नावाने दादाने काही पैसे ठेवले आहेत, ते लग्नासाठी वापरणार आहे. आणि वहिनींचे सगळे दागिने पण मायाच्या अंगावर असतील. आमची काहीच अपेक्षा नाहीये. देवाच्या दयेने दोन्ही सुनांना घालता येतील इतके दागिने केले आहेत. अगदीच वाटलं तर मायाला जे काही हवं ते घेता येईल आणि लग्न आपण आटोपशीर करू. तो खर्च अर्धा अर्धा करू हवं तर, पण रिसेप्शन आम्हीच करू. आमच्या बिझनेसमधल्या लोकांना बोलावं लागेल आम्हाला. बाबा, तुम्ही तर असं बोलताय जसं लगेचच लग्न लावून देणार आहात. राजश्रीने विचारले. हो, तसंच आहे. हे 15 दिवसातला मुहूर्त शोधणार आहे मी. विश्वासराव बोलत असताना अर्जुन गप्प बसला होता. पण मग हिचं शिक्षण ती आपल्याकडे येऊन पूर्ण करेल. तसंही आपल्याकडे वर कामासाठी आशा आहेच. तिच्या मदतीला लता आहे. मायाला घरी काय काम असणार आहे, करेल ती तिथे अभ्यास. चालेल ना माया? विश्वासरावांनी विचारले. हो बाबा, आय मीन काका. माया म्हणाली. काका नको, बाबाच म्हण. राजश्री, तिची ओटी भरून घे. माया, पण त्याआधी ही साडी बदलू नये. ही साडी चालणार नाही का? माझ्या आईची साडी आहे ही. साडी चालेल बाळा, पण त्या साडीला रक्त लागलेलं आहे. तुमच्या नवीन नात्यात कसलेच डाग नको. विश्वासरावांचं म्हणणं मायाला पटलं. आलेच ती साडी बदलायला उठली. अनु, जा तिच्या मदतीला, काकाने सांगितले. अनु तिच्यासोबत गेली. माया, तू नक्की खुश आहेस ना? दरवाजा लावत अनुने विचारले. नाही सांगता येत आत्ताच. कालपासून खूप रडले आहे, त्यामुळे आत्ता तरी सुटल्यासारखं वाटतंय. नाहीतर खूप भीती वाटत होती. काका माझं कोणाशी लग्न लावून देतो याची. माया गंभीरपणे बोलत होती. असा कसा विचार करू शकतेस तू? बिचारा काका. प्रियाशने त्याला जसा फोन केला तसा लगेच निघाला. त्याआधी मला फोन करून नक्की काय झालं ते विचारलं. मग मी त्याला सगळं सांगितलं. काल संध्याकाळी माझ्यासोबत विश्वास काकांना भेटला. काकांनीच तुझं लग्न लवकर व्हावं असा आग्रह केला, अनुने सांगितलं. काय? माया जोरात ओरडली. हो, विश्वास काकांना बघताच क्षणीच त्याच्या मुलांसाठी तू आवडली होतीस, पण ते लगेच नव्हते मागणी घालणार. काल काकू तुला जे बोलली ते ऐकून काकाला वाईट वाटलं, अनु सांगत होती. हे ऐकून मायाने सुस्कारा सोडला. तुला राग नाही आला का माझा? अनुने घाबरत विचारले. कसला? तुझ्यापासून मी हे लपवल्याचा? असं म्हणतात, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी काल देवाची प्रार्थना करत होते की यातून मला सोडव. त्याने असं सोडवलं. वाईट फक्त प्रियांसाठी वाटतंय ग. माया उदासपणे बोलली. एडू, आधी इथून बाहेर पड, मग त्याचंही भलं करू शकशील ना तू. अनु हसत म्हणाली. हो ग, ते काका खरंच किती चांगले आहेत आणि ती दोन्ही मुलं पण किती गोड आहेत. ओ मॅडम, अजून लग्न झालेलं नाहीये तर लगेच सासरचं गुणगान गायला लागलात तुम्ही तर, अनु म्हणाली. तसं नाहीये ग, त्या बाळाने किती गोड मिठी मारली. प्रियांश लहान असताना असंच जवळ यायचा. मॅडम, आता त्या गोड मुलांसोबत राहायचे आहे. आवरा आता, नाहीतर मुलांचा काका वाट बघून कंटाळेल. अनुचं बोलणं ऐकून माया गोड हसली. ते बघून अनुने परत तिला विचारले. माया, तुला अर्जुन आवडला ना? अनु, मी मस्करी नाही करत, खरंच विचारते आहे. नाहीतर इथून बाहेर पडण्यासाठी मनात नसताना होकार देऊ नकोस. मी वाटल्यास हवी ती मदत करेल. अनु, माझ्या आईबाबांचं लग्न ठरवून झालं होतं. म्हणजे असं आई सांगायची. बाबा बघायला आले आणि तिथेच लग्न ठरलं. तेव्हा त्या दोघांना बोलायला पण नाही मिळालं. पण त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. ते सहवासाने फुललेलं प्रेम होतं. मला नेहमी वाटायचं की आपल्यालाही आपल्या जोडीदारावर इतकं प्रेम करता आलं पाहिजे. तुला सांगू, इथे ते आवडण्याचा न आवडण्याचा प्रश्नच नाहीये. एकदा माणूस आपला मानला की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचे वडील काका आहेत.
त्यांच्याकडे बघितलं तरी खूप आधार वाटतो मनाला. तुझं ना काहीच समजत नाही मला, नकोच प्रयत्न करूस. अनु, आई बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत आहे. त्याचा मला आनंद घेऊ देत. पुढे काय होईल कोणाला माहीत. माया असं म्हणताच अनुचा नाईलाज झाला. बोलता बोलता मायाची साडीही बदलून झाली होती. अनुने पटकन मायाच्या चेहऱ्यावर पावडरचा हात फिरवला. ओठांवर पुसटची लिपस्टिक लावली. डोळ्यातल्या काजळाचा तिच्या कानामागे तीट लावला. चलायचं? अनुने हळूच विचारलं. मायाने होकार दिला आणि दोघी बाहेर आल्या. क्यूट आहे काकी, अद्वैत पटकन बोलला. तो असं म्हणताच सगळ्यांनी मायाकडे बघितले. विश्वासरावांनी तिच्यासाठी घेतलेली जांभळी साडी तिच्या गोऱ्या देहावर खुलून दिसत होती. अनुने तिला खाली मांडलेल्या पाटावर बसवले. विश्वासरावांनी अर्जुनला देखील तिथे बसायला सांगितले. तो बाजूला बसताच मायाने तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघितले. तो दिसायला देखणा होताच, पण चेहऱ्यावर कसली तरी विचित्र वेदना दिसत होती. माया विचारात पडली. माया, इथे बघतेस का? राजश्री असं म्हणताच मायाने समोर बघितले. राजश्री हातात ताट घेऊन उभी होती. तिने मायाला कुंकू लावले, तिला पेढा भरवला. राजश्री जाताच काका पुढे आला. काकाने अर्जुनला टिळा लावला, त्याला पेढा दिला आणि अचानक त्याने अर्जुनचे हात हातात धरले. माझ्या मायाने लहान वयात खूप दुःख सोसलं आहे. आता तरी तिला सुखी होऊ देत. काकाच्या अशा बोलण्यानं अर्जुन अस्वस्थ झाला. त्याने मायाकडे बघितले. तिचे डोळे पाणवलेले होते. चेहऱ्यावर भावनांचा कल्लोळ दिसत होता. स्वतःच्याही नकळत अर्जुन बोलून गेला. तुम्ही काळजी करू नका. आजपासून तिची जबाबदारी माझी. अर्जुनचे शब्द ऐकून काकांच्या मनावरचे मोठे ओझे उतरले. पुढे काहीच न बोलता त्याने अर्जुनचा हात सोडला. आम्ही निघतो आता. गुरुजींना जवळचं मुहूर्त काढायला सांगतो आणि मुहूर्त निघताच खरेदीला सुरुवात करा. लग्नात काहीच उणीव राहायला नको, विश्वासराव म्हणाले. पण लग्न छोट्या स्वरूपात करायचं ना? काळजीनं काकाने विचारले. हो. तरीही लागणार तर सगळंच ना? साड्या, दागिने, अजिबात हात आखडता घेऊ नका, सांगून विश्वासराव निघाले. मायाने उठून मोठ्यांना नमस्कार केला. मुलांनी तिला जवळ घेत पापी दिली. ती अर्जुनकडे बघत होती, पण तो मात्र तिच्याकडे बघायला तयार नव्हता. बाबा, गाडीत बसल्यावर राजश्रीने विश्वासरावांना आवाज दिला. बोला. मुलीची घरची परिस्थिती जरा हालाखीची वाटते ना? म्हणजे गरीब घरातील वाटते. आर्थिक परिस्थिती बदलू शकते, स्वभाव जास्त महत्त्वाचा. विश्वासराव आरवची जखम बघत म्हणाले. मला तिची काकू नाही आवडली. गाडी चालवत असलेला प्रज्वल म्हणाला. लग्न करून आपल्या घरी माया येणार, तिचा स्वभाव विचारात घेऊ. अर्जुन, 15 दिवस सुट्टी कशी काढता येईल ते बघ. खरेदी, नंतर फिरायला जाणं वगैरे. बाबा, मला नाही वाटत मला जमेल असं. अर्जुन म्हणाला. का? त्यात काय अवघड आहे? असं ते पार्थला बाहेरगावी जायला लागणार आहे. दोघेही ऑफिसमध्ये नाही म्हणजे? अर्जुन म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून विश्वासराव विचारात पडले. मी जाईन तिला खरेदीला घेऊन, राजश्री म्हणाली. बघू कसं काय करता येईल ते. तुला रविवारी सुट्टी असेल ना? विश्वासरावांनी अर्जुनला विचारले. हो, रविवारी सुट्टी असते. ठीक, मग येत्या रविवारी खरेदी उरकून टाकू. तुझ्या आणि तिचे कपडे, दागिने. विश्वासराव आपला निर्णय ऐकवत म्हणाले. बाबा, थोडं हळू जाऊयात ना. आत्ताच तर तुम्हीही तिला भेटलात, लगेच लग्न काय ठरवताय? लग्न लावून काय देताय? न राहून प्रज्वल म्हणाला. तिची सगळी चौकशी केली आहे, काळजी नका करू. आणि हो, घाई आहे मला. इतकी वर्ष केली नाही म्हणून आता करावी लागते आहे. विश्वासरावचं बोलणं संपत न म्हणाले. बाई बाई बाई, तुमची एवढी बोलणी झाली आणि मला जरासुद्धा पत्ता लागू दिला नाही. आणि ही तुमची लाडकी गोगलगाय आणि पोटात पाय. ही म्हण हिला बघूनच आली असावी. काय ते गोड बोलणं, काय ते वागणं, ते आदर्श सून म्हणजे हीच जणू. पाहुणे निघून जाताच काकूची बडबड सुरू झाली. माया, तू खुश आहेस ना बाळा? काकूकडे लक्ष न देता काकाने विचारले.
काका, माझ्या मनाची अवस्था मलाच समजत नाहीये. माया थोडी भांबावली होती. काळजी करू नकोस, मी विश्वासरावांचे नाव ऐकलं आहे. त्यामुळे आधी जेव्हा अणूने मला सांगितलं माझा विश्वास बसला नाही, पण जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा खरं काय ते समजलं. नशीब काढलंच खरंच. काका मायाला जवळ घेत म्हणाला. आमचंच नशीब मेलं, कुठं शेण खायला गेलं होतं देवाला माहीत. काकू परत बोलली. ताई, तिथे गेल्यावर तू मला विसरणार नाहीस ना? प्रियांशने विचारले. तुम्ही दोघंच तर आहात, माझी प्रेमाची माणसं. अशी कशी विसरेन तुम्हाला? माया हसत म्हणाली. ते दोघे प्रेमाचे, आणि मी काय घोडं मारलं आहे तुझं? एवढी वर्ष मरमर केले, मला कोणाला कदर तरी आहे का? काका, मी गेल्यावर तुमचं? माया बोलता बोलता थांबली. तिने काकूकडे बघितले. ती या दोघांकडेच बघत होती. आमची काळजी नको करूस, आमचं नशीब आता कुणीच बदलू शकत नाही. माझ्या डोक्यावरचं एक मोठं ओझं उतरलं आज. काका भावूक झाला होता. मी ओझं आहे का काका? नाही का वेडे, पण मला सतत वाटायचं की तुझं लग्न होऊन तुला तुझा योग्य जोडीदार मिळावा. हा अर्जुन तसाच वाटला, आणि मग हलकं झालं. उद्याच दादाने तुझ्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे काढतो, मग हवी तशी खरेदी कर, काका म्हणाला. उडवा? आहे नाही ते सगळे पैसे उडवा. मला आणि माझ्या मुलालाच कोणी नाही इथे, काकू परत बोलली. ते ऐकून मायाला कसं तरी वाटलं. काका, एवढे किती पैसे आहेत? असतील 4-5 लाख. 5 लाख? काकूचे डोळे विस्पारले. ही एकटी 5 लाखाची खरेदी करणार? एकटीशी कशी? जावायला काही घ्यायला नको? एखादी अंगठी, चेन, कपडे, सोन्याचा भाव लाखाच्या घरात आहे. तेवढे पैसे लागतीलच. काका शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला. तुम्हाला कोणी मध्ये बोलायला सांगितले होते? ते करत होते ना सगळा खर्च. एवढे श्रीमंत आहेत ते, त्यांना काय तुम्ही दिलेल्या 1-2 तोळ्यांनी फरक पडणार? मग तुझं काय म्हणणं आहे? मी म्हणते, हिला बहिणींची दागिने देणार आहोतच. भाऊजींची चेन पॉलिश करून त्याला देऊ, फक्त अंगठी करता येईल. काकूने हिशोब मांडला. आणि कपडे? ते आपल्या इथे आहे मार्केट, इथे एक मार्केट आहे, तिथे खूप स्वस्त कपडे मिळतात. घेऊ हिला साड्या तिथून. काका ऐकतो आहे हे बघून काकू स्वतःच्या मनातले विचार सांगू लागली. आणि मग उरलेल्या पैशांचं? मला ना कितीतरी वर्ष गळ्यातलं करायचं होतं, पण तुमचा पगार जेवायला पुरेना. मग बाकी कसं होणार? जास्त नाही, फक्त 2-3 तोळ्याचं करेल. आणि मला साड्या, आणि एखादा प्रियांशला आणि तुम्हाला ड्रेस. काकू बोलत गेली. तिचं बोलणं ऐकून मायाच्या लग्नाचा होता नव्हता तो सगळा उत्साह मावळला. आपण मायाला जिथून साड्या घेऊ ना, तिथेच तुलाही साड्या घेऊ, चालेल ना? त्या फालतू दुकानातून मी नाही घेणार साडी, काकू लगेच म्हणाली. तेच म्हणायचे आहे मला. लग्न मायाचं, पैसे तिच्या आईवडिलांचं, आणि मजा कोणाचा? माच कोणाचा? तर तुझा. असं होणार नाही. आणि आता जास्तीत जास्त 15 दिवस ती पोर आहे इथे. आता तरी नको छोडूस तिला. काका चिडून बाहेर गेला. ते बघून काकूला अजूनच जीव चढला. तू आणि तुझ्या आईबापाने काय जादू केली आहेस माझ्या नवऱ्यावर, तेच समजत नाही. जसा त्रास मला होतो आहे ना, तोच तुला झाला की समजेल त्याला. काकू, माया जोरात ओरडली. तुला आशीर्वाद नाही देता येत तर नको देऊस. कमीत कमी शाप तर देऊ नकोस. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.